तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण केरोळी शिवारामध्ये पूर पाहणीचा सर्वे करत असताना श्रीराम धबडगावकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर यांच्या शेतामध्ये आल्यानंतर आपण सोयाबीनचं पीक आहे, तुम्ही बघू शकता. सोयाबीनच्या पिकामध्ये येल्लो मोजाक आलेला आहे. तर येल्लो मोजाक यांच्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मला दिसला. तर मी यांना उपटण्यास झाडं जे असतात येल्लो मोजाकचे ते अशा प्रकारे दिसतात. आणि हे झाडं असे दिसले की आपण पहिले उपटून याचा नायनाट केला पाहिजे. त्याच्यासाठी एक आशाटा पावडर किंवा कुठलंही बुरशीनाशक आणि कुठलंही कीटकनाशक याच्यासाठी उपाययोजना म्हणून केलं पाहिजे. आणि हे झाडं उपटून याचा धुऱ्याच्या काठाला जाऊन या झाडाचा विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. हे बघू शकता आपण की इथं इकडे दाखव उपटा ते उपटा. तर ते बघा, आता यायला हे येलो मोजाक मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सुरुवात झालेली आहे. तर याचा एवढा सुंदर प्लॉट आहे, 93-0 व्हेरायटी आहे आणि जवळपास चांगलं याला फळधारणा झालेली आहे. तर आपण आता येलो मोजाकचं जर उपाययोजना जर केली तर यांचा प्लॉट चांगला राहील. याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की येल्लो मोजाक येण्याच्या आधी न घाबरता या अशा प्रकारची उपाययोजना करावी, ही सगळ्यांना विनंती. बंद करा. आपण बंदच केलं नाही ना.